नमस्कार, मी सतीश कुलकर्णी. पक्ष पंधरवडा सुरू होण्यापूर्वी आणि सुरू झाल्यानंतर असंख्य वाचकांनी अनेक मतं अनेक ज्ञानी लोकांकडून ऐकलेली असतील. अजूनही आता ते शेवटच्या क्षणापर्यंत ऐकतील. काय करावं, काय करू नये या विचाराने अनेक जण आपला अमूल्य वेळ वाया घालवतात. पण तत्पूर्वीचा जर थोडा विचार केला तर मनुष्य जीवन जगत असताना अनेकांना अनेक प्रकारच्या समस्या असतात. त्यांच्या परीने ते सोडवण्याचा देखील प्रयत्न करतात, परंतु भोग प्रारब्धाचा लवकर नाश होत नाही. आणि मग काही जण पत्रिका घेऊन काही लोकांकडे जातात. त्यांच्या ज्ञान अज्ञानाप्रमाणे काही सल्ला सांगतात. परंतु बऱ्याच ठिकाणी असं ऐकण्यात आलं की मातृदोष आणि पितृदोष हे सांगितल्यानंतर समोरचा पत्रिका दाखवणारा थोडा गडबडून जातो आणि मग तो अवाढव्य खर्च करतो, पण शेवटी पदरात काहीही पडत नाही. कारण गुरुचरित्र म्हणा किंवा अनेक ग्रंथामध्ये मातृदोष पितृदोष याबाबत तसा काही जास्त उल्लेख नाही. परंतु कर्म हे भोगावंच लागतं. ते कुणालाही सुटलेलं नाही आणि ते सोडवता येत नाही. हे मात्र आवर्जून अनेक ग्रंथात वाचण्यात येतं. जर ग्रंथ समजून वाचला तर गुरुचरित्रात एका ठिकाणी उल्लेख आहे, कर्माच्या गती असती गहन, जे जे होणार ते ते चुकेना, तया ब्रह्मदेव आडवा. ब्रह्मदेव आडवा आला, तुम्हाला सवलत देण्याचा प्रयत्न केला तरी काहीही घडू शकत नाही. भोग प्रारब्ध हे भोगूनच संपवावं लागतं. परंतु आपल्याला शॉर्टकट पाहिजे, लवकर भोग संपवावं असं वाटतं. आणि मग जर एकदा डोक्यात बसलं की पितृदोष आणि मातृदोष, तर माणसं विनाकारण हजारो रुपये खर्च करतात आणि शेवटी पदरात काहीही पडत नाही. सांगण्यामागचा उद्देश असा की ही मनातली भीती आहे आणि आजही अनेक 90% लोक ही भीतीपोटी जगतात आणि भीतीपोटी कर्म करतात, भीतीपोटी देवदेव करतात, देवाचे अनेक उपचार करतात, पूजा अर्चा करतात. परंतु दोन साध्या गोष्टी त्यांच्या लक्षात येत नाही. कर्म हे तयार होत असतं. जर तुम्ही वाईट वागत असाल, अधर्माने वागत असाल तर ते कमी होण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. परंतु तसं कोणी सांगत नाहीत आणि तसं आपण वर्तन आणि वागणूकसुद्धा करत नाही. पैसे खर्च केल्यानंतर काहीही उपयोग होत नाही. असो, या बाबतीत मी बरंच सांगितलं आहे. पण कर्म तयार होऊ नये यासाठी जर आपण जीवन जगलो आणि त्याप्रमाणे वागलो तर खरोखरच भविष्यात आपलं जीवन खूप चांगलं आहे. आता 21 तारखेला रविवारी सर्व पितरी अमावस्या आहे. या दिवशी कर्म कमी व्हावं, मनातली भीती कमी जावी म्हणून एक उपाय सांगत आहे. तो भाविकांनी अंमलात आणण्याचा प्रयत्न करावा. सेपा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे जी नावं आलेली आहेत, जी नावं आमच्याकडे आलेली आहेत, त्यांच्या पूर्वजांचा तर विधी गुरुजींकडून केलाच जाईल. सगळ्यांना संधी देता येत नाही, कारण नावं जास्त आली तर पिठापूरला फार गर्दी असते आणि मनासारखं घडत नाही. परंतु संबंध असल्यामुळं 1 तास आपल्यासाठी गुरुजींनी दिलेला आहे आणि 80 ते 90 भाविकांनी जी पूर्वजांची नावं पाठवली आहेत तो विधी निश्चितच केला जाईल आणि आनंदाने केला जाईल. आणि दुसऱ्या दिवशी त्यांच्या कुटुंबातर्फे श्रीपाद श्री वल्लभांना अभिषेक केला जाईल. आता 21 तारखेला काय करायचं, हा व्हिडिओ पाहणाऱ्यांना त्यांना अत्यंत सोप्या भाषेत मी सांगतो. आपल्या घरामध्ये पूर्वजांचे जर फोटो असतील तर त्या फोटोची पूजा करा. सहकुटुंब सहपरिवार त्यांच्यासमोर एक आपण जशी श्रद्धांजलीसाठी एकत्र बसतो तसं बसा. आणि जे आपले आईवडील किंवा पूर्वज आहेत ते कधीही कुणालाही त्रास देत नाहीत. ती अगोदर मनातली भीती काढून टाका. ते अत्यंत प्रेमळ असतात, प्रेमळ आहेत आणि प्रेमळ राहतील. ते आम्हाला कधीही त्रास देत नाहीत. तुमच्या डोक्यात जी कल्पना आहे तीच तुम्हाला त्रास देते. कर्म तुम्हाला त्रास देतं जर तुम्ही त्यांना त्रास दिला असेल तर.
पण सहसा असं घडत नाही. परंतु मातृदोष पितृदोष सांगण्यात आल्यानंतर या शब्दावर जोर दिला जातो आणि मग भीतीपोटी अनावश्यक खर्च होतो. योगायोगाने 21 तारखेला सर्व पितृ अमावस्या आहे. हा व्हिडिओ ऐकणाऱ्यांनी घरात एकत्र बसा, आपल्या पूर्वजांची आठवण काढा आणि त्यांना प्रार्थना करा. पूर्वज हो, तुम्ही आमचे आशीर्वाद देणारे मायबाप आहात. आजपर्यंत जे घडलं आहे ते घडलं आहे. तुमच्या आशीर्वादानेच आम्ही चांगलं जीवन जगत आहोत. भविष्यात देखील आम्ही चांगलं जीवन जगू आणि चांगलं जीवन जगत असताना तुम्हाला स्मरून तुम्ही केलेलं जे कार्य आहे ते आठवून आम्ही आचरणात आणू आणि चांगलं धर्मासारखं चांगलं वागणं, चांगलं बोलणं, चांगलं आचरण करू. भांडण तंटा करणार नाही. जे आहे ते प्रश्न तुम्हाला स्मरून सोडवू. फक्त तुमचा कृपा आशीर्वाद पाठीशी असावा आणि तुमचा आशीर्वाद जर आम्हाला मिळाला तर आमचे जे गहन प्रश्न आहेत ते लवकरात लवकर सुटतील. भाऊबंदकीमध्ये जे प्रश्न आहेत ते आम्ही सामंजस्याने आणि तडजोडीने सोडवण्याचा प्रयत्न करू आणि तुम्हाला स्मरून हे कार्य करू. आम्हाला कृपा आशीर्वाद द्या अशी जर प्रार्थना केली आणि ती प्रार्थना केल्यानंतर जर तुम्ही खरोखरच आपल्या जीवनाला, आपल्या कुटुंबाला वळण देण्याचा प्रयत्न केला तर खरोखर जीवन सोपं आहे. कोर्ट कचेरी करून प्रश्न सुटत नाहीत, आहे तिथं थांबतात आणि ते वाढत जातात. केवळ हाच दिवस आपल्याला पूर्वजांची आठवण करण्यासाठी आलेला दिवस आहे. त्यांना स्मरून जर आपण खरोखरच प्रश्न सोडवायचे ठरवले तर प्रश्न तात्काळ सुटतात आणि प्रश्नही सुटण्यासाठीच असतात. आपण सोडवत नाही म्हणून ते सुटत नाहीत आणि ते वाढत जातात. प्रयोग करून पाहायला काय हरकत नाहीत. जे सोपे प्रश्न आहेत ते एकत्र बसा, पूर्वजांना प्रार्थना करा, प्रश्न सोडवताना त्यांचे फोटो समोर ठेवा, त्यांना स्मरण करा, त्यांची आठवण काढा आणि त्यांना स्मरून जर तुम्ही खरोखर प्रश्न सोडवले तर तुम्हाला कोर्ट कचेरी, त्यानंतर ताणतणाव, आजारपण, दुश्मनी काहीही येणार नाही आणि अनेक कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण होईल. या दिवसाला स्मरून आपण वर्षभर चांगला उपक्रम करण्याचा प्रयत्न करू आणि आनंदाने राहण्याचा प्रयत्न करू आणि या तुमच्या सर्व गोष्टीमुळे पूर्वजांना खूप आनंद होईल. त्यांनाही समाधान वाटेल आणि त्यांच्या समाधानासाठी आणि तुमच्या समाधानासाठी हा प्रयत्न करून पहा. तुम्हाला यश मिळेल. ते यश मिळावं अशी मी प्रभूचरणी प्रार्थना करतो. नमस्कार.